पाटील काय म्हणली सुरूला लय बोलली हो. बाप घाबरून मेला म्हणा. बाप घाबरून मरते होय. बाप कुठं घाबरते काय तुमच्याकडे होते काय? होते ह्याच्याकडे होते वाटाले असले तुमच्याकडे होय ना पिढी गडी घाबरण्यात आमच्याकडे माहित आहे काय? पिढी होय. आता लय बोलतो पण तू बाया माणसं बसल्यात म्हणून नका बोलायला आले. नका हा नाही तर बाया माणसं बसलेत कारण मला 3 बऱ्या या गावात यावं लागते. हा उद्या बाया म्हणे भाड्या आला काय म्हणला माय म्हणून म्हणायचं सावली म्हणून नकर दपका लाव म्या नाहीतर तुझी निशा करायला वाढवायला लागणार. बाया गेल्यावर बाया गेल्यावर करू बाप घाबरून बाप घाबरना ते हे राहते तुम्हाला काय सांगावं आता सांगू नये आणि धनगर वाड्यात घुसला म्हणा. काय काम होतं धनगराचं वाड्यात घुसायला? कृष्णकांत खाडीत गेले हात जोडून सांगतो तू मामाना आषाढ वाटण जाशील मार दंड्याचा खाशील वाटण जाशील मार दंड्याचा ऐका धनाजी बाबूराव इबितवार यांचं म्हणणं असं आहे की एवढा तरी टोला महाराज होईल पुढे बाबू यांच्यातर्फे 1 रुपयाची भेट पडली तरी पाटील या भेटीबद्दल आमची भजनी मंडळ कारला त्यांचे अत्यंत ऋणी धन्यवाद. हात जोडून सांगतो ऐका म्हणा सर्व रोगावर सर्व बाजारी मिळे काही तर मानवी स्वभावाला औषध नाही. सगळ्या रोगावर औषध भेटल परंतु मानवाच्या रोगाला औषध भेटणार काय? हिच्या स्वभावाला भेटणार महाय स्वभावाला औषधच भेटणार मानवाच्या. म्हणून सर्व रोगावर सर्व बाजारी मिळे काही तर मानवी स्वभावाला औषध नाही. 4 भस्माचे लावून ते अनवसार गावात हे शास्त्री बुवाळे 4 सव्वा हात कमरेला नसली म्हणून हे 4 जमले आडानीचे 4 जमले आपले ज्ञान पाजळू घ्याले आपले ज्ञान पाजळू लागले आणि स्वतःला शाने म्हणू लागले रे स्वतःला
धनगरवाड्यात घुसला म्हणाले. उगा कसं गोष्टी आहे तसं तसं नव मला बी काय येईना काय कसं पण तो म्या उगा जिपजोट काय म्हणाला. काय होतं? गानो तुझे जोरीला चाल ग बानो तुझे जोरीला चाल गडावर गडावर ऊसात जरी काय रंग वाढला. आता ऊस लावता आपण लावता. पण एरंड लावता काय लाव ना आपोआप निघते असलं वंगल बी वांगड्या लावायची का आपोआप उघडते बघा. आणि त्या ऊसाला पाणी दिलं की ह्या एरंड्याला पाणी जाते त्याच्या वरी जाते कोणी आणि ते ऊसाच्या वरी हे वाढते वंगल बी. एरंडा कसं जन्मलं म्हणा हे एवढं मोठं माय बापाला किती वजन झालं असेल हिचं. ऊसात जरी काय एरंड वाढला ऊसाची रस कशी येईल ह्या जळक्या एरंड्याला काळ्या काळ्या. ए मग मी म्हणतो तुम्ही म्हणाले काय आतापासूनच हिस्सा घाला म्हणाले काय. ऊसात जरी काय एरंड वाढला आणि ऊसाची सर कशी येईल ह्या एरंड्याला. कुठे शालू कुठे वाकळ आणि कुठे हे शालू कुठे हे फाटकी वाकळ गोदड आणि ह्या शालू शेजारी शोभेल काय ऐका विजय भगवान गायकवाड इंडियन आर्मी साहेबांतर्फे 101 रुपयाची भेट दिल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुठे शालू हे कुठे वाकळ ह्या शालू शेजारी शोभेल काही फाटकी वाकळ. कोण आणले म्हणाले मी चांगलं काय दिक नव्हतं काय तुलाच दिख नव्हतं. आय कृष्णकांत म्हणे बाबा कृष्णकांत म्हणे बाबा आणि ह्या चोराच्या उलट्या तिकडले मंडळी सावध बसा बरं आता हिच्या परस मध्ये चपल्या घेऊन जाईल तुमच्या. काय सांगता येते देवी वै तुळजापूरची काय म्हणणं कडोळाचं पाणी म्हणली काय किसी को बेटा देती है. कडोळाचं पाणी कशाला ढवळीला म्हणा काय म्हणते भवानीला कशाला खरं म्हणा. मी पहिलं सांगलो हे भवानी होय का असली सचो है हे हाडळ तर नव्हते म्हणाला. आसरा ते आसरा म्हणतात बघा नदीतल्या कोण आणलं बरं हे असं माझा नशिबाला. तुझं आता हाय थांब के नकर आता नंतर बाया माणसं उठून जाऊ दे. हे काय तुझं भरली पाहिले आता. कृष्णकांत म्हणे बाबा आणि ह्या
उलट्या बोमा कृष्ण का म्हणे बाबा ह्या चोराच्या उलट्या बोमा मग काय म्हणू मग आता हिला काय बी म्हणतो आला चैत्राचा महिना आता चैत्राचा महिना लागते आता काही दिवसाला ही वाटत झाला अंग का खाजा नाही का मला मजा तुझं हिच्या जवळ आल्यामुळं अंग खाजू लागले मजा गेलं की ए आला चैत्राचा महिना झाला पान काय हिला लागलंय खरोज डॉक्टर जवळ